होय व काय ग? काय काम आहे का तुम्हाला? का? माझ्या आईकडे जाऊन आलो असतो. नाही नाही, आईकड बिकड काय नाही. अहो काय अहो किती दिवस झालं गेलो नाही आपण, चला की जाऊन येऊ. काय गरज आहे आईकडे जायची? नवरा आहे ना, आयुष्याला जायचा ना नवरा, कशाला आईकड बिकड नको. चला अहो लय दिवस झालं भेटलेलं नाही मी आईला. ए ग बस, सारखं उग आईकड चला ना, आईकड चला ना, आईकड चला. आलतो ना आपण 3 महिन्याखाली जाऊन. 3 महिना खाली आलतो. हा मग चला जाऊन येऊ, काही काम नाही तर. जाऊ पण उभे उभे माघार यावं लागेल. बया एक दिवस राहू की उद्याच्याला काय गरज नाही, सांगतो असलं पटत असलं तर ठीक, नाही तर मग नको जाऊ. बया नाही म्हणजे तर तेवढं बी भेटायचं नाही आईला. बर चला माघार येणार आहे बरं का, तुला सांगतो. तू जर नाही आली ना तर तिथंच भांडण करीन बघ मी. नाही इथे माघारी चला. नाही तर परत म्हणू नको मी येणार ना, तुम्ही या उद्याच्याला परत मला न्यायला. तसली जर नाटकं केली तर मी तिथंच भांडणं करीन, सासरवाडीत करीन तुझ्या शेजार पाजार समोर तमाशा. नाही बाबा इथे माघारी चला. हे जायच्या आधीच काही नाही आता खंडीभर लावताय. चला चल बाबा चला चला. काय करते? आलीस का तू? हा किती वेळा सांगायचं येऊन जा एकदा तरी, पुरी बघू वाटते ते मला. आणतच नाही त्याने, किती जरी महाग लागलं ना, नाही राहू दे उद्या जाऊ, उद्याचं परवा पुढचा आठवडा, मग बळच महाग लागून यावं लागतंय. नवरा तर ऐकतच नाही बघ तुझं थोडं सुद्धा. तो थोडा सुद्धा दापात ठेवला नाही नवरा. काय हो, त्यांना काम असते दापत काही ठेवायचंय ग. जरा तरी यायचं असतं ग, सवड काढायची असते थोडी तरी. आता काम असल्यावर माणसाला रानातली ही कामं असते ती, मग नाही येत यायला भेटत. काम तर सगळ्यांनाच आहे ती, बिनकामाचं कोण आहे? कोण नाही की, पण आता ऐकत नाही त्याला काय करायचं बरं? कसं ऐकत नाही नवरा? संध्याकाळी काय करायचं, स्वयंपाक करताना मीठ कमी टाकायचं भाजीत, हटकून काहीतरी खोड करायची. मग काय ऐकत नाही तर मग ये मिळतंय माहेरला. आणि भाजी आळणी करायची, मग पोट कसं भरायचं? आणि त्यांच्या बरं आपल्याला बी आळणी खावं लागेल का नाही? असंच करावं लागतं ग, मग खोड मुडती. बया ऐकते ती सगळं. काही बी सांगते बाई आहे तू तर. असं केलं तर खोड मुडती. तू ऐकत नाही काय नाही, मग बघ तुला माहेरला घेऊन येते ते का नाही ते. बया आहे तू काही बी सांगते, बरं एकदा करूनच बघते. प्रगती चला, चल काम आहे तुझ्याकडं. जा, नवरा काय म्हणतोय बघ जा. बरं आले लगेच. A few moments later. हो काळजी इथं बसली. का ग नवऱ्याने बोलवलं होतं? अगं पैसे कुठे आहेत विचारत होतं, ठेवलेलं. आणि तुझ्यापाशी पैसे ठेवले होतं काय? हा माझ्याजवळ कुठले ठेवायला पैसे त्यांनी ठेवलं होतं, पण त्यांच्या लक्षात नव्हतं, म्हणून मी सांगत होतो त्यांना इथे ते ठेवल्यात म्हणून. आणि का आली अचानक तू? असं चाले मला येऊ वाटलं, आठवण आली म्हणून आली मी घेऊन त्यांना. का सासू काय म्हणली? नाही सासू कशाला काय म्हणते, तर रोजचाच मडन त्याला कोण रड. तू पण बोलायचं काहीतरी. कशाहून बी ती चुका काढती आणि उग त्यांची कानं भरत बसते, आणि कुठं काय उग तोंडाला तोंड देते, तू तोंडाला कान तोंड. भरायचं मग संध्याकाळी त्यांचं. काय भरते ती ऐकून घेतलं तर त्या माणसाने सगळं होईल ना. ते आईच खरं खरं मानणार ती, किती जरी केलं तरी. कसा विश्वास धरत नाही नवरा? अगं बाई धरतच नाही, किती बी सांग विश्वास येत बसतच नाही त्यांचा. कसा बसत नाही? आपण काय हे करायचं, शूटिंग काढून ठेवायची आणि संध्याकाळी दाखवायची. हा आयडिया, ही आयडिया छान आहे अगं. आता काय करते, सासू भांडायला लागली का नाही, कॅमेरा चालू करते आणि शूट करून ठेवते, मग संध्याकाळी आल्यावर ह्यांना दाखवते. मग तरी खरं वाटेल का नाही? वाटन की आपण प्रूफ देतोय की त्यांना. हा सगळं काय आईचंच ऐकत राहते का? थोडं तरी आपलं ऐकते की. आता ही दाखवल्यावर बघू आता काय फरक पडतंय का नाही. आता इतक्या दिवस तोंड वाजवत होते, काय ऐकतच नाही. आता काय असेल ते असं, आता बघू, ही ट्राय करून बघते, ही चांगली आयडिया आहे. ऐ चल, आईचा फोन आलाय, तिची तब्येत बिघडली, निघावं लागेल आपल्याला. उठ. भैया काय हो, येऊन 5 मिनिटं तर झालं का हो, तर लगे आईची तब्येत बिघडली म्हणून फोन आला महागून. हो का असंच असतंय बघ. बिघडली का तब्येत?
होय बिघडली बघ इकडं आलं की. का नाटकं बिटकं केली तू? लगे इकडं आली की लगे दुखाय बी लागलं, त्यांचं ही व्हायला लागलं. काय माहिती आता दरवेळेच इकडं माहेराला आलं की काय ना काय बोंबच असती. काम करायला नको वाटते ते. जाऊ दे बाय मुहूर्तच नाही इकडे यायला, जाते मी. बरं चल चल आणि त्या चिवड्याला झोपेतनं उठव, तब्येत बिघडलेली आहे. चल ये लवकर. पप्पा कुठे येत? अगं मम्मी तू येईन म्हणून पप्पा गाडीवर जाऊन बसलं. तो चिवड्या बी उठला. हा चिवड्या उठला. चिवड्या उठा. उठ, पिल्लू, पिल्लू, पिल्लू. चला घ्या हे. चला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. पप्पाला तर नुसती घाईच लागली तुझ्या. बरं आहे येऊ का? आता हे माणूस कधी आणतंय काय माहित. इकडे आली की आजारीच पडती माझी सासू तर. जा बाया, तुझ्या नवऱ्याला निशान खावडा आहे. कवा लेकराला माझ्या सुख लागतंय काय माहिती. अगं मम्मी तुला इथं ठेवलं असतं ग आजच्या दिवस, पण आजी तुझं लयच कात भरते म्हणून पप्पा तुला इथं ठेवतात. तरी म्हणलं आम्ही बोलायला लागली कशी मधनच निघून जाते म्हणून. पप्पाला येऊन सांगत होती का? पप्पाने सांगितलं तुला सांगायला आजी काय बोलायला लागली की? पप्पा तिथंच म्हणलेलं मला की तुला कॅडबरी देतो, आजी मम्मीचं काय चालू ते मला येऊन सांगायचं. शाबाश. निघा. चला, काही सुखाने आल्यावर आमचं.